नॅशनल यूथ फेस्टिवल आज आपण इथे आयोजित होतोय आणि शुभारंभ प्रसंगी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत आणि हा नॅशनल यूथ फेस्टिवल नाशिकमध्ये आयोजित करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला राज्याला मिळाली। त्यासाठी मी केंद्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आणि स्पोर्ट्स मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनाही धन्यवाद देतो। यापूर्वी आज देखील आढावा बैठक या ठिकाणी घेतली। यापूर्वी देखील व्हर्च्युअल अनेक बैठका झाल्या। लोगोचं आणि मॅस्कटचं देखील ओपनिंग लॉन्चिंग झालं आणि त्या दिवशी देखील इथं एक कार्यक्रम झाला। जवळपास 20 कमिट्या आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। पूर्ण देशभरातून 8000 पार्टिसिपंट त्यांचा सहभाग होणार आहे। विविध राज्यातले तरुण या ठिकाणी येणार आहेत आणि त्या दृष्टीने या ठिकाणी 4 ठिकाणी हे इव्हेंट होत आहेत। इथे हा प्रमुख उद्घाटनाचा शुभारंभाचा इव्हेंट होईल। त्यानंतर आपल्या हनुमान नगरचं जे आहे महायुवाग्राम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतील। महाकवी कालिदास जे आहेत नाट्यगृह आहे त्या ठिकाणी देखील कॉम्पिटिशन होईल आणि त्याचबरोबर दुसरं एक आहे ना महात्मा फुले सभागृह आहे तिथे फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होतील आणि त्याचबरोबर रावसाहेब थोरात इथे सिंगिंग कॉम्पिटिशन उदोजी महाराज म्युझियम आहे त्या ठिकाणी देखील इव्हेंट होतील। अशा अनेक ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी हा कार्यक्रम होणार नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी हे आपले जे 8000 पार्टिसिपंट आहेत तेही भाग घेतील आणि त्याचबरोबर आपले स्थानिक जे नाशिकमधले जे आर्टिस्ट आहेत त्यांचा देखील सहभाग या ठिकाणी मिळेल। एक मोठा प्लॅटफॉर्म या यूथ फेस्टिवलमध्ये तरुणाईला देण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून त्याची आज आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती। पूर्णपणे देशभरातून येणारे जे आपले यूथ आहेत त्यांचं स्वागत, त्यांचं सर्व नियोजन, त्यांचा परफॉर्मन्स जो व्हेन्यू आहे या सगळ्यात आणि राहण्याची व्यवस्था त्यांचं लॉजिस्टिक आणि या सगळ्या बाबींवर चर्चा झालेली आहे। प्रशासन पूर्णपणे अगदी तयार आहे। पूर्ण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक राज्यातले जे या फेस्टिवलमध्ये पार्टिसिपंट जे आहेत त्यांना कुठली गैरसोय होणार नाही, त्यांना कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वागत देखील या ठिकाणी स्थानिक नाशिककर करणार आहेत। त्यामध्ये सर्वच जण सहभागी होतील आणि हा खऱ्या अर्थाने जी एक संधी आपल्या राज्याला नॅशनल यूथ फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालेली आहे